ओढ्यात कचरा टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार, अतिक्रमणकर्त्यांवरही कारवाई होणार. आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांचा इशारा. काही दिवसांवर येऊ घातलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील ओढे व नाल्यांच्या स्वच्छतेची कामं वेगानं सुरू झाली. आज अखेर सुमारे 80% कामं पूर्ण झालेत. जेसीबी, पोकलेन आणि मजुरांच्या साह्यानं ओढे नाल्यांमधील गाळ, झाडं झुडपं व कचरा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे आता शहरातील ओढ्या नाल्यांमध्ये थेट कचरा टाकणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला जाणार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल देखील केले जाणार असल्याची माहिती सातारा नगरपालिकेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी दिली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी साचण्याचे प्रकार टाळण्यासाठी पालिकेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे. येत्या 4 ते 5 दिवसात स्वच्छतेचं काम 100% पूर्ण होईल. ओढे व नाल्यांच्या काठावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण करू नये, अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच ओढे, नाले व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाईसह प्रसंगी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा सभापती धनंजय जांभळे यांनी यावेळी बोलताना दिला. नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावं आणि घरगुती कचरा घंटागाडीतच द्यावा असं आवाहन धनंजय जांभळे यांनी केलं. पालिकेच्या या मोहिमेमुळे शहरातील पावसाळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सातारा शहरात हद्दवाढीत चांगल्या पद्धतीनं वडे, नाले, पोकलॅन, छोटंसं JCB मशीन, डंपर, ट्रॅक्टर आणि काही ठिकाणी ओढ्यात JCB किंवा पोकलॅन जात नसल्याने मॅन्युअली म्हणजेच लोकांनी वडे साफसफाईचं काम करतो. त्यानिमित्तानं गेले 3 महिन्यापासून सातारा शहरातील असू द्यात, हद्दवाढीतील असू द्यात, अतिशय चांगल्या पद्धतीनं 80% ओढे साफ झाले म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अतिशय मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाची मोहीम सातारा नगर परिषदेनं घेतलेली आहे. त्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं ह्यांच्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करेन, यापुढं ओढ्यावर कोणीही कसलंही अतिक्रमण करू नये, जेणेकरून आपल्याला कारवाई सामोरं जावं लागेल. चिन्ह केली की ते आम्ही कित्येक वेळा आपल्याला विनंती केली, आपल्या दारात घंटागाडी येते, ट्रॅक्टर येतो, त्या न टाकता आपण स्वतःच्या जवळच्या ओढ्यात कचरा टाकता, झाडाच्या फांद्या टाकता. त्या निमित्ताने कसल्याही परिस्थितीत ते तुंबल्यानंतर पाईपा वगैरे असतात आपल्या, तिथं अडकतं आणि त्या निमित्ताने सगळं साठत जातं. सातारा शहरातील लोकांना विनंती करेन पुन्हा कोणीही वड्यात किंवा इतरत्र कचरा टाकू नये. 4 ते 5% लोकांमुळं या घाणीच्या साम्राज्याला, सातारा शहराला अगदी नाव किंवा नामुष्की वाढवली जाते. त्यानिमित्ताने यापुढं दंड केले जातील, गुन्हे दाखल केले जातील.